जय शिवराय मित्रांनो अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून बजेटमध्ये घोषणा केलेली भावांतर योजना राज्य शासनाच्या माध्यमातून लागू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली असून याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. 29 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे राज्यातील खरीप हंगाम 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 10,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे। आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कमी भावामध्ये आपलं शेती पीक विकावं लागलेलं आहे, शेतमाल विकावं लागलेला आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। मित्रांनो, याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये या शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करून अनुदान वितरित करण्याची घोषणा करण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने आज हा एक जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये कमीत कमी 20 गुंठ क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट 1,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे, तर जास्तीत जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थात जास्तीत जास्त प्रति शेतकरी 10,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे। आणि याच्यासाठी कापूस या पिकासाठी 1548 कोटी 34 लाख रुपये, तर सोयाबीन या पिकासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2646 कोटी 34 लाख रुपये असे एकूण दोन्ही पिकासाठी 4,194 कोटी 68 लाख रुपये इतका निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचं वितरण करत असताना काही पात्रतेचे निकष देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये राज्यातील 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी 20 गुंठ्यापर्यंत तर जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत हे अनुदान दिलं जाणार आहे। कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 10,000 रुपये अशा प्रमाणामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। राज्यातील ज्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ऍप पोर्टलद्वारे कापूस आणि सोयाबीनची पीक पाहणी केलेली आहे, असे पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच या अर्थसहाय्यासाठी पात्र ठरवलं जाणार आहे। ई पीक पाहणी ऍप पोर्टलवरील नोंद असलेल्या क्षेत्रानुसार त्या प्रमाणामध्ये परिगणना करून अर्थसहाय्य अनुदान असणार आहे। सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ डीबीटीच्या माध्यमातून हे अनुदान जमा केलं जाणार आहे। सदरची योजना फक्त 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागू राहणार आहे। याच्यामध्ये अनुदान वितरित करत असताना जी काही कार्यपद्धती असणार आहे, ज्या मार्गदर्शक सूचना असतील त्या सेपरेटपणे निर्गमित केल्या जातील आणि याच जी.आरच्या अनुषंगाने या जी.आरच्या माध्यमातून आता राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 10,000 रुपयापर्यंत अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. निर्गमित करून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा जी.आर. आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।